नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मला ठाऊक आहे तुम्ही तुक्का स्ट्रॅटेजी बद्दल खूप आतुरतेने वाट बघत होता. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या स्ट्रॅटेजीज बघणार आहोत विथ एक्झाम्पल. लास्ट इयरचे प्रश्न सुद्धा मी तुमच्याकडनं सॉल्व्ह करून घेणार आहे स्ट्रॅटेजी लावून. ठीक आहे, म्हणून व्हिडिओला पूर्ण बघा आणि पुढच्या व्हिडिओ पासून मी प्लॅन करतोय सब्जेक्ट वाईज तुक्का स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी आणू मी. ठीक आहे, जसं की फिजिक्सचे प्रश्न तुक्का स्ट्रॅटेजीने कसे सॉल्व्ह करायचे, केमिस्ट्रीचे कसे सॉल्व्ह करायचे, मॅथचे कसे सॉल्व्ह करायचे. जर तुम्हाला असे व्हिडिओज हवे आहेत तुक्का स्ट्रॅटेजी, सब्जेक्ट वाईज तुक्का स्ट्रॅटेजीचे, तर कॉमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सब्जेक्ट वाईज तुक्का नक्कीच कॉमेंट करा. प्रत्येक विद्यार्थी, जो पण विद्यार्थी हा व्हिडिओ बघतोय प्रत्येक विद्यार्थी कॉमेंट करेल. ठीक आहे, आणि जसे या व्हिडिओचे 3000 लाईक्स कंप्लीट होतील लगेच तो नेक्स्ट व्हिडिओ येऊन लागेल. ठीक आहे, म्हणून प्रत्येक विद्यार्थी जो बघतोय तो लाईक करेल व्हिडिओसाठी. बघू आता तुक्का स्ट्रॅटेजीज. ठीक आहे, एक गोष्ट तुम्हाला समजावी लागेल बाळांनो, तुक्का स्ट्रॅटेजीचे जे पण मार्क्स असतात ते तुमचे फ्री मार्क्स असतात. विदाऊट तुम्हाला त्याच्यात मेहनत नाही घ्यावी लागत, ना तुम्हाला डोकं लावावं लागतं. ठीक आहे, ना तुम्हाला सॉल्व्ह करायचं असतं. फ्रीचे मार्क्स आहेत आणि मी माझा हा प्रयत्न असेल शेवटीपर्यंत की तुमचे ऍटलीस्ट हे फ्रीचे मार्क्स तुमचे फिक्स झाले पाहिजे. ठीक आहे, लास्ट व्हिडिओचा जो विनर होता त्याचं नाव प्रवीण लोखंडे, ज्याला 1500 रुपीचं प्राइस गेलेलं आहे. ठीक आहे, अमेझॉन वाउचर गेलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओमधनं आम्ही एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो, त्याला 1500 रुपीचं अमेझॉन वाउचर जातं. आणि सबस्क्राईब करायला पैसे नाही लागत बाळांना, तुम्हाला फक्त सबस्क्राईब बटनवरती क्लिक करायचं आहे. सबस्क्राईब या पर्पजसाठी करा ना, जोपर्यंत तुमचं एक बेस्ट इंजिनिअरिंग किंवा फार्मसी कॉलेजमध्ये ऍडमिशन होत नाही तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. ठीक आहे, नक्की सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. फुल होईल त्याआधी जॉईन करा. तुक्का स्ट्रॅटेजीज बघण्याआधी एक महत्वाची वॉर्निंग, तुक्का स्ट्रॅटेजी तेव्हाच तुम्हाला लावायच्या आहेत जेव्हा तुम्ही 3 ते 4दा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, तरी सॉल्व्ह होत नाही तुमच्या, तर तुम्ही सोडून येणार आहेत त्या प्रश्नाला. सोडून येण्यापेक्षा तुम्हाला तुक्का मारून यायचा आहे. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण एमएसटी सीईटी मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही, सगळेच्या सगळे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करून यायचे. चला बघूया, छोटीशी अनालिसिस सांगतो, त्यानंतर एक एक स्ट्रॅटेजी मी तुमच्याशी डिस्कस करतो. बघा, तुमचे 150 प्रश्न येणार आहेत टोटल, है ना. पीसीएम बद्दल बोलतोय मी स्पेशली, है ना. 150 प्रश्न येणार आहेत. 150 पैकी समजा तुम्ही 50 प्रश्न सॉल्व्ह केले, उरले किती तुमचे 100 प्रश्न. 100 प्रश्न हे तुम्हाला येत नाहीत. ठीक आहे, तर 100 प्रश्न येत नाही तर हे सोडून यायचे का? नाही, हे तुम्हाला तुक्का स्ट्रॅटेजीने सॉल्व्ह करून यायचे. ठीक आहे, आता एक तुम्हाला सिंपलचं कॅल्क्युलेशन सांगतो. जर तुम्ही तुक्का स्ट्रॅटेजीज पण नाही लावल्या, ठीक आहे, 100 पैकी जर तुम्ही कोणतंही एक ऑप्शन मार्क करून आले, समजा ए सगळे ए मार्क करून आले किंवा बी मार्क करून आले, तरी तुमचे 25 प्रश्न बरोबर येतील. कारण प्रत्येक प्रश्नाची राईट होण्याची प्रोबॅबिलिटी 25% मिनिमम असते. ठीक आहे, काही ऑप्शनची जास्त असते, 32-33% पर्यंत पण असते. पण प्रत्येक ऑप्शनची राईट होण्याची प्रोबॅबिलिटी ऍटलीस्ट किती? 25% तर आपण कन्सिडर करू शकतो. तुमचे 25% प्रश्न म्हणजे 25 प्रश्न तुमचे करेक्ट येऊन लागतील. जर तुम्ही म्हणजे तुक्का नाही मारला, सगळे प्रश्न तरी अटेम्प्ट केले, तर हे सांगण्याचा एकच तात्पर्य आहे की तुम्ही सगळे प्रश्न अटेम्प्ट करा. पहिली गोष्ट क्लिअर आहे. ठीक आहे, आता हे 100 प्रश्न तुमचे उरले. ठीक आहे, 100 प्रश्न तुम्ही विदाऊट तुक्का स्ट्रॅटेजीज तरी तुम्ही 25 प्रश्न करेक्ट आणू शकतात, है ना. आता उरलेले 100 पैकी अजून तुम्ही 25 प्रश्न तुक्का स्ट्रॅटेजी लावून करेक्ट आणू शकतात. म्हणून 100 पैकी 50 प्रश्न तुमचे राईट येऊ शकतात. ठीक आहे, ही गोष्ट तुम्ही समजा. आता पहिली स्ट्रॅटेजी बघू. हा प्रश्न बघा बाळांनो, हा प्रश्न आहे PYQ 2024ला विचारलेला हा प्रश्न आहे. कितीला? 2024ला. हा प्रश्न बघा, ऑप्शन सोडा. आता पहिले प्रश्न बघा आणि व्हिडिओला पॉज करा आणि स्वतः प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. केला प्रयत्न, 2-3 वेळा केला प्रयत्न, तुम्हाला प्रश्न येत नाही. ठीक आहे, समजा आता तुम्हाला बऱ्याच पोरांना आला असेल, बऱ्याच विद्यार्थ्यांना आला असेल, पण काही विद्यार्थ्यांना नसेल येत तर काय करायचं? प्रश्नाकडे बघूच नका. 2-3 वेळा अटेम्प्ट झाला, प्रश्नाकडे बघू नका. आता बघा ऑप्शन्सकडे. आता कशाकडे बघा? ऑप्शन्सकडे. हे 4 ऑप्शन्स दिसत आहे बाळांनो तुम्हाला, है ना. याच्यामध्ये 2 अशा ऑप्शन्स आहेत, ते सेम टू सेम आहेत, फक्त ऑपोजिट साईन आहे. हे 2 ऑप्शन बघा, सी आणि डी बघा. सी आणि डी बघा, सेम टू सेम, -13, -10, 13, 10, सेम व्हॅल्यूज, अपोजिट साइन्स. काय बोलतोय मी? लक्षात ठेवा या गोष्टीकडे. सेम व्हॅल्यूज, अपोजिट साइन असं कुठंही असलं तर राईट आन्सर या दोघांपैकीच असू शकते. सगळ्यात जास्त राईट होण्याची प्रोबॅबिलिटी या दोघांमध्ये असते. कारण याचं रिझन ऐका. जेव्हा सीईटी सेल पेपर डिझाईन करतो, ठीक आहे, तेव्हा त्याचे जे ऑप्शन्स असतात ते थोडे कन्फ्युजिंग करण्याचा प्रयत्न करतो सीईटी सेल, है ना. मग त्यासाठी आपल्याला कन्फ्युजिंग करण्यासाठी काय करतात? सेम ऑप्शन देतात, ऑपोजिट साईन देऊन देतात, म्हणजे मुलं कन्फ्युज होतील आणि म्हणजे चुकीची टिक मारू शकतात विद्यार्थी. ठीक आहे, तर त्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं की जे सेम ऑप्शन्स असतील पण डिफरंट साइन्स असतील त्यामध्ये तुमचं राईट आन्सर असेल. आता सगळ्यात मोठा प्रश्न, सर या दोघांमध्ये राईट आन्सर कोणता असू शकतो?
ठीक आहे, यासाठी मी तुम्हाला पुढची स्लाइड दाखवतो. अजून राईट आन्सर पर्यंत आपण पोहोचलो नाही. ही एक सिक्वेन्स लक्षात ठेवा. ज्या पण क्वेश्चन मध्ये तुम्हाला ऑल ऑफ दिस दिसलं त्याची राईट होण्याची प्रोबॅबिलिटी 32% असते. म्हणजे ऑल ऑफ दिस दिसतात त्याला टिक करायचं ऑल ऑफ दिसच्या ऑप्शनला. जर ऑल ऑफ दिस नसेल, ABCD ऑप्शन असेल तर तुम्हाला सगळ्यात जास्त प्रायोरिटी द्यायची B ला, त्यानंतर C ला, त्यानंतर A ला, त्यानंतर D ला. ठीक आहे, आता ही पहिली स्ट्रॅटेजी काय होती आपली की सगळ्यात पहिले सिमिलर ऑप्शन बघितले. सिमिलर ऑप्शन आहेत 2, मग त्या दोघांमध्ये कोणतं टिक करणार बाळांनो तुम्ही? आपलं ऑप्शन सिमिलर कोणकोणते आहेत बघा, आता मी तुम्हाला दाखवतो. C आणि D तुमचं सिमिलर आहे बरोबर. C आणि D मध्ये कोणतं मार्क करणार आता? C. का रे बाळांनो C का मार्क करणार? कारण C ची राईट होण्याची प्रोबॅबिलिटी किती असते? 28%. आणि तुमची D ची किती आहे? 15%. कोणती जास्त आहे? 28% जास्त आहे. म्हणून कोणते ऑप्शन मार्क करणार? C ऑप्शन मार्क करणार. समजली गोष्ट? मला माहिती आहे थोडंफार कन्फ्युजन होत असेल. पुढचे 2-3 स्ट्रॅटेजी सांगितल्यानंतर पूर्ण कन्फ्युजन तुमचं क्लिअर होईल याची मी खात्री देतो तुम्हाला. ठीक आहे, ठीक आहे. मग आपण याच्यातून काय शिकलो? पहिल्या स्ट्रॅटेजी मधून एक्झॅक्ट सेम ऑप्शन्स विथ अपोजिट साइन्स हॅज हायेस्ट प्रोबॅबिलिटी टू बी करेक्ट. गोष्ट समजली तुम्हाला? चला दुसरी स्ट्रॅटेजी बघू आता. बघा आता हा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा बाळांनो. प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. होतोय का सॉल्व्ह? ठीक आहे, पॉज केला व्हिडिओ, बघितला प्रश्न सॉल्व्ह होतोय. होत असेल चांगली गोष्ट आहे, नाही होत असेल प्रश्नाकडे बघू नका. आता बघूया आपण ऑप्शन्सकडे. 4 ऑप्शन तुमचे उरले. 4 ऑप्शन मध्ये कोणतं मार्क करणार आहे बाळांनो? काय बोललोय मी तुम्हाला? ऑल ऑफ दिस ची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त असते. ऑल ऑफ दिस दिसताच तुम्हाला ऑल ऑफ दिस मार्क करायचंय. गोष्ट समजली? दुसरी स्ट्रॅटेजी समजली बाळांनो तुम्हाला? ठीक आहे, ऑल ऑफ दिस ऑप्शन हॅव हायेस्ट प्रोबॅबिलिटी. गोष्ट समजली है ना? चला अजून आता थोडंसं कन्फ्युजन कमी कमी होईल. थोडंसं लक्ष द्या मी काय बोलतोय आता. आता तिसरा प्रश्न बघा, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा बाळांनो. सॉल्व्ह व्हायला पाहिजे तुमच्याकडून. नाही होते सॉल्व्ह है ना? प्रश्न विसरा. ऑप्शन 4 ऑप्शन्स आहेत. नन ऑफ दिस दिसताच नन ऑफ दिसला कट करा. नन ऑफ दिस राईट कधीच येण्याची प्रोबॅबिलिटी नसते. गोष्ट समजली? तर आता उरले तुमचे A, B, C, D मधनं D तर गेलं तुमचं. आता उरले A, B, C. ABC मधनं कोणतं ऑप्शन राईट असू शकतं रे बाळांनो? सगळ्यात जास्त राईट होण्याची प्रोबॅबिलिटी ABC मध्ये कशाची असते? B ची किती असते? 32%. A ची किती असते? 15%. C ची किती असते? 28%. कोणतं राईट ऑप्शन मार्क करणार तुम्ही? B. तर याचा राईट आन्सर आहे तुमचं B. गोष्ट समजते? कशा पद्धतीने मी तुक्का अप्लाय करतोय? गोष्ट समजते है ना? सगळ्यात पहिले तुम्हाला प्रोबॅबिलिटी नाही बघायची प्रत्येक ऑप्शनचं बी 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 बी. नाही, तसं नाही करायचं. सगळ्यात पहिले बघा नन ऑफ दिस आहे का, सगळ्यात पहिले बघा ऑल ऑफ दिस आहे का, सिमिलर आहे का. ठीक आहे, अजून एक गोष्ट एक्स्ट्रीम ऑप्शन्सला तुम्हाला इलिमिनेट करायचं असतं. सांगेल मी पुढे, थोडं लक्षात ठेवा मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. नन ऑफ दिस ऑप्शन हॅव लीस्ट प्रोबॅबिलिटी टू बी करेक्ट. ठीक आहे, कॉमेंट सेक्शन मध्ये लगेच लिहा सब्जेक्ट वाईज तुक्का. जर तुम्हाला फिजिक्सचे, केमिस्ट्रीचे, मॅथचे सेपरेट तुक्का व्हिडिओ पाहिजे असतील, फिजिक्सचे एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला सांगेल की असे तुक्के मारायचे, केमिस्ट्रीचे असे तुक्के मारायचे, मॅथचे असे तुक्के मारायचे. प्रत्येक विद्यार्थी कॉमेंट करेल. बघा आता हा प्रश्न बघा, पॉज करा बाळांनो व्हिडिओला आणि हा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. केला प्रयत्न? ठीक आहे. दादा नाही होते सॉल्व्ह, आम्हाला काहीच समजत नाही. काही हरकत नाही. 4 ऑप्शन बघा. 4 ऑप्शन बघितले. या 4 ऑप्शन मध्ये एक संख्या अशी आहे जी खूप एक्स्ट्रीम आहे. आता बघा 400, 200, 500 जवळपास आहे, पण हे 3000 टाकून दिली बाळांनो. 3000 उत्तर असू शकतं का? नाही. जर जी एक्स्ट्रीम व्हॅल्यू असते ते कधीच उत्तर नसतं तुमचं. आता तुम्ही म्हणणार दादा बी ची राईट होण्याची प्रोबॅबिलिटी तर 32% आहे, मग बी मार्क करायचं का? मी नाही. सगळ्यात पहिले चेक काय करायचे तुम्हाला? बाकीच्या गोष्टी. सगळ्यात शेवटी जे ऑप्शन्स उरले त्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी लावायची. गोष्ट समजली? गोष्ट क्लिअर आहे आता है ना? आता बघा ABC मध्ये बी तर तुमचं गेलं. आता उरलं ACD. ACD मधलं कोणतं मार्क करणार आहे बाळांनो? सांगा. प्रत्येक विद्यार्थी सांगेल मला कोणतं मार्क करणार? C. कारण C ची राईट होण्याची प्रोबॅबिलिटी 28%, याची 15%, याची 15%. गोष्ट समजते है ना? मला खरं सांगा, तुम्ही मनातून आतापर्यंत व्हिडिओ बघताय ना, खूप सिरियस विद्यार्थी असतील तेच बघत असतील. ठीक आहे, बाकीचे निघून गेले असतील. जर तुम्ही सिरियस विद्यार्थी आहात आणि आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितलाय, कॉमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा की सर पॉसिबल आहे, तुक्के मारून पण खूप सारे प्रश्न आम्ही सॉल्व्ह करू शकतो. अभ्यासाची तर गरज आहेच आहे, पण जे प्रश्न सॉल्व्ह नाही होणार, येस सर पॉसिबल आहे. ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थी कॉमेंट करेल जर आतापर्यंत व्हिडिओ बघता येतो. ठीक आहे, या गोष्टीपासून आपण काय शिकलो? अवॉइड एक्स्ट्रीम व्हॅल्यूज फ्रॉम द ऑप्शन्स. गोष्ट समजली? आता बघा नेक्स्ट स्ट्रॅटेजी काय आहे. तर हा प्रश्न बघा, पहिले प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. होतोय सॉल्व्ह? होत असेल खूपच चांगली गोष्ट आहे. नाही होते काही हरकत नाही, प्रश्नाला विसरा. 4 ऑप्शन दिसत आहे. 4 ऑप्शन मध्ये विचार करा बाळांनो. ABCD. पहिली गोष्ट ऑल ऑफ दिस तर नाहीये.
दुसरी गोष्ट नन ऑफ दिस पण नाहीये सर ऑप्शन्स मध्ये. तिसरी गोष्ट सिमिलर नाही, सगळे सिमिलर, हे 2 सिमिलर वाटताय आणि हे 2 सिमिलर वाटताय म्हणून सिमिलरचा पण ऑप्शन गेला. आता कोणताच ऑप्शन उरला नाही सर आमच्याकडे. आता कोणता तुक्का मारायचा? आता डायरेक्ट तुम्हाला प्रोबॅबिलिटी गेम लावायचा आहे. कोणता गेम लावायचा आहे? प्रोबॅबिलिटी गेम मध्ये ए ची राईट होण्याची प्रोबॅबिलिटी 15%, बी ची 32%, सी ची 28%, डी ची 15%. कोणतं मार्क करणार आहे बाळांनो? बी. तर तुमचा राईट आन्सर बी आहे. गोष्ट समजली आहे? बी ऑप्शन हॅज द हायेस्ट प्रोबॅबिलिटी टू बी करेक्ट. गोष्ट समजली? 5 स्ट्रॅटेजी आज मी तुम्हाला समजवल्या. या 5 स्ट्रॅटेजीने तुम्ही ऍटलीस्ट 10-15 क्वेश्चन सॉल्व्ह करून येणार. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो पूर्ण पेपरमध्ये. अजून तर खूप स्ट्रॅटेजी बाकी आहेत. फिजिक्सच्या वेगळ्या, केमिस्ट्रीच्या वेगळ्या, मॅथच्या वेगळ्या. ठीक आहे. आता तुम्हाला स्मार्ट वर्क करायचंय बाळांनो. ठीक आहे. हार्ड वर्क करण्याचा जो टाइम होता ना, तेव्हा मी दर दिवशी स्ट्रॅटेजीज टाकलाय तुमच्यासाठी की 10 दिवसात, 15 दिवसात, 20 दिवसात, 1 महिन्यात, 2 महिन्यात, 4 महिन्यात कसं काय क्रॅक करायचं सीईटीला. पण आता उरलेले 4-5 दिवस याच्यात तुम्ही रिव्हिजन करा आणि या सगळ्या गोष्टी शिकून जा. ठीक आहे. जे प्रश्न सॉल्व्ह नाही होत त्यांना अशा पद्धतीने सॉल्व्ह करून तुम्हाला अटेम्प्ट करून यायचे. गोष्ट समजते? ठीक आहे. व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. ठीक आहे. व्हॉट्सअप ग्रुपवरती खूप काही गोष्टी येणार आहेत आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकतात. ही गोष्ट असे समजा ना की म्हणजे प्रत्येक व्हिडिओमधनं आम्ही एक लकी सबस्क्रायबर काढतोय प्रत्येक व्हिडिओमधून. ठीक आहे. आणि ही गोष्ट मी सीईटी होईपर्यंत चालवेन, त्याच्यानंतरही चालू शकतो. ठीक आहे. म्हणून सबस्क्राईब करून ठेवा. कधी तुमचं नाव येऊ शकतं. ठीक आहे. आणि कमेंट सेक्शन मध्ये तुक्का, सब्जेक्ट वाईज तुक्का नक्कीच लिहा. ठीक आहे. भेटतो मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.